पूर्व विदर्भात जी भीती होती ती भीती आपल्याला परत म्हणजे मी मागच्या जवळपास 5 लाईव्हपासून सांगतोय, 6 लाईव्हपासून सांगतो किंवा जुलै आणि ऑगस्टच्या पूर्ण प्रत्येक लाईव्हमध्ये सांगतो, की पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यामध्ये आणि लगतचा यवतमाळ आणि तुमचा अमरावती जिल्ह्यामध्ये चारकोल रॉट मागच्या वर्षी आला होता. त्याच्यामुळं खळे-खळे असे शेतं असे एकदम झाडं सुकले होते, दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये. आणि तीच परिस्थिती अशी भीती होती, कारण त्याचे स्पोर्स जे असतात, बीज जे असतं त्या बुरशीचं, ते 3-3 वर्षापर्यंत जमिनीत राहतं. आणि यावर्षीसुद्धा आम्हाला नागपूरमधून फोटो आले, वर्ध्यामधून फोटो आले आणि चंद्रपूर जिल्ह्यातून सुद्धा फोटो आले. आणि अशा काही ठिकाणी, सगळीकडे अजून पसरलेला नाही, पण काही ठिकाणी चारकोल रॉट, त्याला जर ओळखायचं तर त्याच्या झाड उपटा तुम्ही, त्याच्या खोडावर किंवा त्याच्या मुळावर पांढरी बुरशी तुम्हाला अशी दिसेल. जर असा असेल तर तो चारकोल रॉट आहे. जर त्याला एकदा आल्यानंतर, पसरल्यानंतर त्याला नियंत्रण करणं कठीण आहे. नेमकीच सुरुवात असेल, खूप कमी प्रमाणात असेल, तर अजूनही ट्रायकोबुस DX अर्धा किलो रेतीत, मातीत, सुपर फॉस्फेटमध्ये कशातही मिक्स करून फेकून द्या किंवा दाट फवारा करून जमिनीवर पडेल या पद्धतीनं तुम्ही ट्रायकोडर्मा यात वापरू शकता. बाकी इतर त्याला दुसरा कुठला उपाय करून या चारकोल रॉटला आपण थांबवू शकत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात नाही त्यांनी अजूनही ट्रायकोबुस DX वापरायला हरकत नाही किंवा जिथे नेमकीच सुरुवात असेल त्यांनी तिथं वापरावं. जास्त प्रमाणात आल्यानंतर इथे याला काहीही इलाज नाही, आपण त्या पिकाला वाचवू शकत नाही. परत सांगतो मी.